ओम शांती. आज 24/5/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे: गोड मुलांनो, तुम्ही रावणाच्या मतावर बाबांची निंदा केली म्हणून भारत कवडीतुल्य बनला. आता त्यांना म्हणजे बाबांना ओळखून त्यांची आठवण करा तर धनवान बनाल. प्रश्न आहे: शिडीच्या चित्रामध्ये कोणते आश्चर्यकारक रहस्य समावलेले आहे? उत्तर: अर्धा कल्प भक्ती मार्गाचा डान्स आहे आणि अर्धा कल्प ज्ञानमार्गाचा डान्स आहे. जेव्हा भक्तीचा डान्स होतो तेव्हा ज्ञानाचा होत नाही, आणि जेव्हा ज्ञानाचा होतो तेव्हा भक्तीचा होत नाही. अर्धा कल्प रावणाची प्रालब्ध चालते आणि अर्धा कल्प तुम्ही मुलं प्रालब्ध भोगता. हे रहस्य शिडीच्या चित्रामध्ये समावलेले आहे. गीत आहे: ओम नमः शिवाय. ओम शांती. बाबा समजावतात, भक्ती मार्गामध्ये खूप भक्तीचा डान्स केला, ज्ञानाचा डान्स केला नाही. भक्तीचा डान्स जेव्हा होतो तेव्हा ज्ञानाचा होत नाही, आणि जेव्हा ज्ञानाचा होतो तेव्हा भक्तीचा नाही. कारण भक्तीचा डान्स उतरत्या कलेमध्ये घेऊन जातो. सतयुग त्रेतामध्ये भक्ती होत नाही. भक्ती द्वापरपासून सुरू होते. जेव्हा भक्ती सुरू होते तेव्हा ज्ञानाचे प्रालब्ध पूर्ण होऊन जाते. मग उतरती कला होते. कसे उतरतात ते पण बाबा समजावतात. मी प्रत्येक कल्पात येऊन मुलांना सांगतो, तुम्ही मुलांनी माझी खूप निंदा केली आहे. जेव्हा भारतामध्ये ह्या आदि सनातन देवी देवता धर्माची खूप निंदा होते तेव्हा मी येतो. निंदा कशाला म्हटले जाते ते पण समजावतात. बाबा म्हणतात, मी प्रत्येक कल्पात येऊन विकारी नरकवासी भारताला स्वर्गवासी बनवतो. तुम्ही माझी निंदा आसुरी मतावर केल्यामुळे किती कंगाल बनले आहात. पहिले रामराज्य होते, आता रावण राज्य आहे, ज्याला जय आणि पराजय दिवस आणि रात्र म्हटले जाते. आता विचार करा, मी कधी येणार? ज्यांना राज्य दिले होते तेच राज्य घालवून बसले आहेत. कर्मांचा हिशोब तर पूर्ण समजावला आहे. मी येऊन वारसा देतो व नंतर रावण येऊन खास भारताला आणि बाकी संपूर्ण दुनियेला श्राप देतो. भारताची महिमा पण कोणालाच माहीत नाही. सर्वप्रथम भारतच होता. कसा होता, कोण राज्य करत होते हे पण कोणालाच माहीत नाही. काहीही समजत नाहीत. जे देवता होते चेहरा मनुष्यांचाच, परंतु कर्तव्य देवतांचे होते. आता चेहरा जरी मनुष्याचा आहे परंतु कर्तव्य आसुरी आहेत. ज्यांना समजावतात ते समजत नाहीत, कारण पारलौकिक पित्याला जाणत नाहीत. अजूनच निंदा करतात. बाबांची निंदा करत खूप कवडीतुल्य बनले आहेत. भारताची उतरती कला होते. अशी अवस्था जेव्हा होते तर बाबा म्हणतात, त्यावेळी मी येतो. आता तुम्हा मुलांना सन्मुख समजावून सांगतो. कल्पापूर्वी पण असेच समजावले होते. ह्या दैवी संप्रदायाची स्थापना होत आहे. मनुष्यापासून देवता बनत आहेत. मनुष्यांनाही माहीतच नाही की बाबा कधी येतात. सतयुग त्रेतामध्ये तुम्ही खूप आनंदात प्रारब्ध भोगत होते. मग द्वापरपासून रावणाचा श्राप घेत एकदम समाप्त होऊन जातात. मग रावणाचे आसुरी प्रारब्ध सुरू होते. भक्ती पण आधी अव्यभिचारी होती, नंतर व्यभिचारी होते. शिडीचे चित्र अगदी बरोबर बनले आहे. प्रत्येक वस्तू सतोप्रधान सतो रजो तमो बनते. त्याप्रमाणे गंज चढत राहतो. तुम्हा मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जाते, परंतु धारणा कमी होते. कोणामध्ये तर समजावून सांगण्याची बिलकुलच अक्कल नाही. कुणी चांगले अनुभवी आहेत, त्यांची धारणा खूप चांगली आहे. क्रमवारीने तर आहेतच. विद्यार्थी एकसारखे नसतात.
काहीतरी क्रम जरूर राहतात. कोणालाही समजावून सांगणे हे फार सोपे आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, मी तुमचा बेहदचा पिता, सृष्टीचा रचयिता आहे. माझी आठवण केल्याने तुम्हाला बेहदचा वारसा मिळेल. आठवणीने तुमच्यावर चढलेला गंज निघून जाईल. हे समजावून सांगा की तुम्ही भारतवासी सतयुगामध्ये सतोप्रधान होते, आता कलियुगामध्ये तमोप्रधान बनले आहात. आत्म्यावर गंज चढला आहे. पवित्र बनल्याशिवाय कोणीही तिथे म्हणजे परमधाममध्ये जाऊ शकत नाही. नव्या दुनियेमध्ये सतोप्रधान असतात. कपडे नवीन आहेत तर सतोप्रधान म्हणतात, मग जुने झाले तर तमोप्रधान होऊन जाते. आता सर्वांचे कपडे म्हणजे सर्वांचा देह फाटण्याच्या लायकीचा झाला आहे. सर्वजण अगदी जीर्ण अवस्थेला प्राप्त झाले आहेत. जे विश्वाचे मालक होते ते एकदम गरीब बनले आहेत. मग त्यांनाच सावकार बनायचे आहे. ह्या गोष्टींना मनुष्य जाणत नाहीत. भारत पहिले स्वर्ग होता. ह्या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. दुसऱ्या धर्माचे तर नंतर येतात. बाबा तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगतात. गीतेचा पहा केवढा मान आहे. त्याचे वाचन करून करून अजूनच खाली उतरले आहेत. म्हणूनच बोलावतात, हे पतित पावन या, आम्ही भ्रष्टाचारी बनलो आहोत. सद्गती तर ईश्वरच देऊ शकतात. बाकी शास्त्रांमध्ये संपूर्ण भक्तिमार्ग आहे. तुमच्या बुद्धीमध्ये बसले आहे म्हणजे स्पष्ट झाले आहे की आपण बाबांच्या ज्ञानाने देवता बनतो. आता संपूर्ण दुनियेपासून वैराग्य आला आहे. संन्यासी सुद्धा भक्ती करतात, गंगा स्नान इत्यादी करतात. भक्ती पण पहिले सतोप्रधान असते, नंतर रजो तमो होते. इथे पण असेच आहे. अर्धा कल्प दिवस, अर्धा कल्प रात्रीचे गायन आहे. ब्रह्मासोबत जरूर ब्राह्मणांचे पण गायन होते. तुम्ही आता दिवसात आहात. भक्तीची रात्र पूर्ण झाली आहे. भक्तीमध्ये तर खूप दुःख आहे. भक्तीला रात्र म्हटले जाते. ईश्वराला भेटण्यासाठी अंधारात धक्के खात राहतात. भक्ती मार्गामध्ये सद्गती देणारे कोणीच नसतात. तुमच्याशिवाय कोणीही यथार्थ रीतीने म्हणजे अर्थसहित ईश्वराला जाणत नाहीत. आत्मा पण बिंदू, परमात्मा पण बिंदू आहेत. ह्या गोष्टी कोणीही समजत नाहीत. परमात्मा स्वतः ब्रह्माच्या देहामध्ये येऊन समजावून सांगतात. मग त्यांनी भागीरथ बैलाच्या रूपामध्ये दाखवला आहे. आता बैलाची तर गोष्टच नाही. बाबा सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजावतात, परंतु कोणाच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे बसत नाही. बाबा समजावतात, मुलांनो, मी तुम्हा सर्वांचा पिता आहे. तुम्ही माझी आठवण करा आणि वारस्याची आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. तरी पण म्हणतात की विसरून जातो. वाह, असे साजन किंवा पित्याला विसरायला हवे का? स्त्री पतीला किंवा मुलगा पित्याला विसरतो का? मग इथे तुम्ही का विसरता? असे म्हणतात सुद्धा की बाबा तुम्ही आम्हाला स्वर्गाचे मालक बनवता, तरी सुद्धा आम्ही विसरून जातो. बाबा सांगतात, आठवण केली नाही तर आतमध्ये जो गंज चढला आहे तो कसा निघणार? मुख्य गोष्ट आठवणीची आहे. आपला दुसऱ्या कोणत्याही धर्मासोबत संबंध नाही. शाळेमध्ये तर इतिहास भूगोल समजावला जातो. काही जण तर बिलकुल समजत नाहीत. बाबा शिकवतात हे बुद्धीमध्ये बसत नाही. ठीक आहे, मग बाबा आणि वारस्याची आठवण करा, का ते पण विसरून जाता? ज्यांच्यासाठी अर्धा कल्प भक्ती करत आले त्या बाबांचीच आठवण करत नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आता आपण हा देह सोडून राज्यामध्ये जाणार. हा शेवटचा जन्म आहे. सूक्ष्मवतनमध्ये त्यांचे चेहरे तर तेच पाहतात, वैकुंठामध्ये पण पाहतात. हे जाणतात की मम्मा बाबा लक्ष्मीनारायण बनतात. तुम्ही जेव्हा सतयुगामध्ये होते तेव्हा समजता की एक देह सोडून दुसरा घ्यायचा आहे. तिथे त्यांना हे माहीतच नसते की सतयुगानंतर त्रेता येणार
द्वापर येणार आणि आपण खाली उतरणार. ज्ञानाच्या गोष्टी तिथे नसतात. पुनर्जन्म घेत राहतात. तिथे आत्मअभिमानी राहतात. मग आत्मअभिमानीपासून देहाभिमानी बनतात. हे ज्ञान फक्त तुम्हा ब्राह्मणांनाच आहे, दुसऱ्या कोणाजवळ नाही. हे ज्ञान ज्ञानेश्वर जे ज्ञानाचे सागर बाबा आहेत तेच सांगतात. जरूर ब्रह्माची मुलं ब्राह्मणांना सांगतील ना. ब्रह्माची मुलं ब्राह्मण संप्रदाय आहेत. रात्रंदिवस एवढा फरक आहे. तुम्ही पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनता. संपूर्ण निर्विकारी ग्रस्त व्यवहारामध्ये राहूनही तुम्ही बाबांची आठवण करा. कर्म तर करायचेच आहेत. बुद्धीचा योग बाबांसोबत लावा. कर्म खुशाल कोणतेही करा. सुताराची काम करा किंवा राज्याची काम करा. राजा जनकचे पण गायन आहे ना. राज्य करत राहा, परंतु बुद्धीचा योग बाबांसोबत लावा, तर वारसा मिळेल. बाबा सांगतात मन मना भव, माझी एकट्याची आठवण करा. शिवबाबा म्हणतात फक्त शिव म्हटल्याने शिवलिंगाचीच आठवण येईल. दुसऱ्या सर्वांचे तर देहाचे नाव घेतले जाते. अभिनय देहाद्वारे करायचा आहे. आता तुम्हाला आत्मअभिमानी बनवले जाते, जे अर्धा कल्प चालते. ह्यावेळी सर्व देहाभिमानात आहेत. तिथे आत्मअभिमानी असतील. जसे राजा राणी तशी त्यांची प्रजा असते. आयुष्य तर सर्वांचे मोठे असते. इथे सर्वांचे आयुष्य कमी आहे. तर बाबा समोर बसून मुलांना किती चांगल्या प्रकारे समजावतात. हे आत्म्यांनो, कारण आत्मा ज्ञान घेते ना. आत्म्यामध्येच धारणा होते. बाबांना तर देह नाही. आत्म्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. आत्मा पण तारा आहे. बाबा पण तारा आहेत. ते पुनर्जन्म घेत नाहीत. आत्मा पुनर्जन्म घेते. म्हणून बाबांनी काम दिले होते की परमात्म्याची महिमा आणि मुलांची महिमा लिहून आणा. दोघांची महिमा वेगवेगळी आहे. श्रीकृष्णाची वेगळी आहे. ते साकार आहेत आणि हे निराकार आहेत. कृष्णाला एवढे गुणवान कोणी बनवले? तर जरूर म्हणतील परमात्म्याने बनवले. यावेळी तुम्ही ईश्वरीय संप्रदाय आहात. तुम्हाला बाबा शिकवतात. नंतर मग प्रारब्ध भोगणार. सतयुगामध्ये तर कोणीही शिकवणारे नाहीत. भक्ती मार्गाची सामग्री नष्ट होऊन जाते. या दोन्हीपासून वैराग्य पाहिजे. म्हणजे देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला अशरीरी आत्मा समजायची आहे. अशरीरी आलो होतो, अशरीरी जायचे आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आपण सर्व नव्या दुनियेमध्ये जाणार आहोत. बस अशी ही आठवणीची मेहनत करत राहा. यामध्येच मुलं नापास होतात. आठवण करत नाहीत. जे पण समजून घेण्यासाठी येतात त्यांना पण हेच समजावून सांगा. शिवबाबा ब्रह्माद्वारे सांगतात की माझी आठवण करा. आठवणीने तुमच्यावर चढलेला गंज निघून जाईल. तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनाल. विष्णुपुरीच स्वर्गपुरी आहे. तर जेवढे होईल तेवढी बाबांची आठवण करा. बाबांना अर्धा कल्प आठवण करत आले. आता ते समोर आले आहेत. ते सांगतात माझी आठवण करा. त्यांना कोणीही जाणत नाहीत. ते स्वतः येऊन आपला परिचय देतात. मी जो आहे जसा आहे तसे मला कोणी विरळात जाणतात आणि निश्चय करतात. आणि जेव्हा निश्चय करतात तर पुरुषार्थ करून वारसा प्राप्त करतात. शिवबाबा म्हणतात माझी आठवण केल्याने तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनणार. म्हणून आता कोणतेही विकर्म करायचे नाही. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनायचे आहे. कर्म कोणतेही करा, परंतु बाबांच्या आठवणीत करायचे आहे.
कोणतेही विकर्म करायचे नाही. दुसरा सारांश, हे जुने कपडे म्हणजे देह जीर्ण झाला आहे, अर्थात जडजडीभूत झाला आहे. ह्यापासून ममत्व काढून टाकायचे आहे. आत्म्याला सत्प्रधान बनवण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, बोलणे आणि करणे या दोन्हीला समान बनवून उत्तम सेवा करणारे खरे सेवाधारी भव. विस्तार आहे, नेहमी लक्षात ठेवा की आधी करायची आहे मग सांगायची आहे. सांगणे सोपे आहे, करण्यामध्ये मेहनत आहे. मेहनतीचे फळ चांगले असते. परंतु तुम्ही जर दुसऱ्यांना सांगता आणि स्वतः करत नाही तर सेवेमध्ये पण विघ्न येतात. जसे अमृतामध्ये विषाचा एक थेंब जरी पडला तर संपूर्ण अमृत विष बनून जाते. तसेच किती पण सेवा करा, परंतु एक छोटीशी चूक सेवेला समाप्त करून टाकते. म्हणून सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या, तेव्हाच खरे सेवाधारी म्हटले जाईल. आजचे बोधवाक्य आहे, अनेकतेमध्ये एकता आणणे. जे बिघडले आहे त्याला बनवणे ही सर्वात मोठी विशेषता आहे. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, चढती कला आणि उतरत्या कलेचे मुख्य मूळ काय आहे. अनेक मनुष्य हा प्रश्न विचारतात. जेव्हा एवढा पुरुषार्थ करून जीवनमुक्ती पद प्राप्त होते तर मग तिथे काय कारण बनते जे आपण खाली उतरतो. जरी आपण म्हणतो की हा जय आणि पराजयाचा खेळ आहे, यामध्ये चढती कला आणि उतरती कला होण्याचे पण काही कारण जरूर आहे. ज्या कारणाच्या आधारावर हा खेळ चालतो. जसे पुरुषार्थाने आपण चढतो तसे उतरण्याचे पण जरूर कारण असेलच. आता कारण पण काही मोठे नाही, थोडीशीच चूक आहे. जसे परमात्मा म्हणतात, माझी आठवण करा तर मी तुम्हाला मुक्ती जीवन मुक्तीचे पद देतो. तसेच जेव्हा देहाच्या भानात आल्याने परमात्म्याला विसरून जाता तर खाली उतरत येता, मग वाम मार्गामध्ये जातात. म्हणून 5 विकारांमध्ये फसल्याने दुःख भोगतात. तर हा आपला दोष झाला, रचयितेचा दोष नाही. जे लोक म्हणतात दुःख सुख परमात्मा देतात, तर असे म्हणणे एकदम चुकीचे आहे. बाबा सुख रचणारे आहेत, दुःख रचणारे नाही. बाकी आपण श्रेष्ठ कर्म केल्यामुळे सुख प्राप्त करतो आणि भ्रष्ट कर्मामुळे दुःख भोगतो. बाकी चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचा दंड परमात्म्याद्वारे अवश्य मिळतो. परंतु असे नाही की सुख दुःख दोन्ही परमात्माच देतात. नाही, परमात्मा तर चढत्या कलेमध्ये आपल्या सोबत आहेत. बाकी खाली पाडणारी माया रावण आहे. साधारण रीतीने पण कोणी साथ अथवा मदत घेतात सुखासाठी. बाकी दुःख उचलण्यासाठी कोणी कुणाला मदत करत नाही. बाकी तर जसे कर्म करतात तसे फळ भोगतात. तर ह्या विश्वनाटकामध्ये दुःख सुखाचा खेळ आपल्या कर्मांवर बनलेला आहे. परंतु तुच्छ बुद्धी मनुष्य या रहस्याला जाणत नाहीत. ओम शांती.